जर तुम्हाला जिवंतपणे स्वर्ग बघायचा असेल तर कोकणातले तुम्हाला हे स्पॉट सांगतो. त्यात ही म्हातारीची चूळ बघून तुम्ही थक्क होऊ शकता. त्यात ह्यो आयलंड फक्त दिवसात 20 मिनिटासाठी आपल्याला दिसतो. डॉल्फिन तर तुम्हाला एकदम जवळ तुम्हाला इथं बघायला मिळणार. तुम्हाला यायचं आहे देवबाग तारकर्ली इथं दुर्गेश निकम यांना भेटायचं आणि यांची काजल बोटिंग सर्व्हिस घ्यायची. मग काही नाही, ह्याच्यात आपल्याला खोल समुद्रात आणि तिथले अद्भुत असे स्पॉट आणि माहिती सगळे देते. आणि हे सगळं फिरण्यासाठी वेळ लागतोय 2.5 ते 3 तास. हे तर बघा लाटा आपटून दगडांचा आकार कसा झाला. हे आहे गोल्डन रॉक. सूर्याचा प्रकाश पडला की एकदम चमकते. आतमध्ये ह्या पॉइंटला गेला तर डॉल्फिन तर डायरेक्ट आपल्या बोट संघ पोहत असतात. तुम्हाला सांगतो एवढ्याच जमून आणि डॉल्फिनचा कम्प्लीट थवा होता थवा. एवढी डॉल्फिन बघितल्यात, मजा आली कम्प्लीट. त्यानंतर सीगल पक्षी आहेत की नाही ह्या गुहेमध्ये घरटी बांधतात बघा. म्हणजे असला अद्भुत नजारा तुम्हाला समुद्रामध्ये बघायला मिळणार का नाही. हे बघा ओल्ड लाईट हाऊस, हे पोर्तुगीज कालीन आहे आणि न्यू लाईट हाऊस ब्रिटन कालीन आहे. असलं निळं शुभ्र पाणी बघून तुम्हाला वाटणार बाली किंवा थायलंडला आलोय काय. त्यात ही अद्भुत म्हातारीची चूळ, म्हणजे याचं नाव एवढं वेगळं आहे की बघायला त्याच्यापेक्षा भारी वाटतंय. ह्या पॉइंटला जर तुम्ही आला तर कम्प्लीट तुमचं डोळच फिरणार आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो आयुष्यात येऊन हे नजारा बघितलं नाही तर काय बघितलं. त्यात तुम्हाला इथं सुनामी आयलंडला सुद्धा घेऊन जातात. काही तासाच्या वेळेपुरतही दिसणारा आयलंड इथं वॉटर ऍक्टिव्हिटी पण होत्यात. इकडे आल्यानंतर तुम्ही म्हणणार जे आहे कोकणात केरळमध्ये कुठे गेलो, हे आहे मिनी केरळ. आता तुम्ही पण देवबाग तारकर्लीचं नियोजन करत असाल तर मी यांचा फोन नंबर पत्ता वगैरे सगळ्या डिटेल देतो. या आणि मस्तपैकी मजा करा. आम्ही पण खूप मजा मस्ती केली, खूप लोकांचा प्रेम मिळाला. अशीच साथ राहू दे, मस्त वाटलं. चला बाय बाय.